पाठ 4. राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले. राजमाता, राष्ट्रमाता किंवा जिजाऊ अशा नावाने संबोधल्या जाणाऱ्या राजमाता जिजाबाई मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या ज्येष्ठ पत्नी, त्या केवळ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांच्या, रयतेच्या मातोश्री होत्या. म्हणूनच महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. जिजाबाईंची जन्मतारीख व साल याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे. सुखवस्तू, शूर जहागीरदार होते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर 1605 मध्ये जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेऊळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांना 2 अपते, संभाजी व छत्रपती शिवाजी. जिजाबाईंनी बालक शिवाजींना लहानपणापासूनच रामायण, महाभारत, भागवत इत्यादीतील कथा सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाचे व संस्कारांचे धडे देत जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. जिजाबाईंना शहाजीराजांच्या राजकारणाचे, धोरणांचे ज्ञान होते. पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले. जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली. पुण्यात लालमहल प्रासाद बांधला. कसबा पेठेतील गणपतीची पूजार्चा नियमित सुरू केली. इतर मंदिरातही दिवाबत्तीची व्यवस्था केली. ओसाड जमीन लागवडीखाली आणली. खेडशिवापूर येथे एक वाडा बांधला. तिथे शहाबाग नावाची उत्तम बाग तयार केली. शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत. राज्यकारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत. जिजाबाई सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवारबाजी करत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी 17 जून 1674 रोजी पाचाड, रायगड येथे जिजाबाईंचे निधन झाले. भारत सरकारने 7 जुलै 1999 रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले.